नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी गावाकडची जुनी पारंपरिक आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असणारी हादग्याच्या फुलांची भाजी। ही भाजी खूप कमी लोकांना माहिती आहे, पण चव मात्र याची ना खूप जबरदस्त लागते आणि याचे बरेच असे फायदे आहेत, ते सुद्धा पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। ही एक जुनी पारंपरिक रेसिपी आहे जी की आपण विसरत चाललोय। ही पांढरी शुभ्र दिसतात ती आहेत हादग्याची फुले। हंगामी मिळणारी म्हणजे सीझनमध्येच भेटतात आणि यामध्ये खूप असे औषधी गुणधर्म असतात। पूर्वीच्या काळी बघा आपल्या आज्या पंजांना अशी भाजी आवर्जून बनवायच्या आणि त्यामुळे आपलं शरीरसुद्धा निरोगी राहायचं। चला तर पटकन मग वेळ न लावता अगोदर फुलं निवडून घेते। फुलांच्या आतमध्ये बघा एक पातळ अशी कांडी असते। हे बघा अशी नाजूक काडी असते, ती काढायची। ही जर भाजीमध्ये आपण घेतली ना तर भाजीची चव थोडीशी कडवट लागते, त्यामुळे आठवणीने ती काडी काढायची। तुम्हाला जर ती ओळखता आली नाही तर पूर्ण तो जो देठ आहे तो काढला तरी चालेल, मधला भाग। आणि त्यानंतर अशी फुलं तोडून घ्यायची। आता बरेच जण काय करतात, आता हे जे माझ्या हातामध्ये आहे फुलांच्या खालचा कठीण भाग, थोडासा कठीण, जास्त कठीण नसतो, तो घेतला जात नाही। पण खरं सांगू का, हा सुद्धा भाजीमध्ये खूप चवदार लागतो, त्यामुळे मी तर नेहमी भाजी निवडताना आवर्जून घेते। यामध्ये विटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात आढळतं। त्यानंतर आपल्याला जर अपचनाचा त्रास असेल ना तर त्यांनी तर आवर्जून ही भाजी खा, पोट साफ होतं। आणि म्हणतात ना, ज्याचं पोट साफ त्याचे सर्व आजार माफ, असं जुनी म्हण आहे। म्हणजे आपलं पोटच साफ नसेल तर बरेचसे आजार त्यापासून आपल्याला उद्भवतात। त्यामुळे अशा जुन्या पारंपरिक रेसिपी तर आवर्जून बनवून खाल्ल्या पाहिजेत। यामुळे आपल्या केसांचे आरोग्यसुद्धा चांगले सुधारते। तर अशा पद्धतीने पहा, मी सगळी फुलं निवडून घेते आणि अजून मला जे काही याचे गुणधर्म माहिती आहेत ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। फुलं निवडून होत आहेत तोपर्यंत तिथे पहा, मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ भिजत ठेवली आहे। चणा डाळ किंवा मटकीची, तुरीची, तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ तुम्ही यासाठी वापरू शकता। तर सगळी फुले मी निवडून घेतलीत। सर्वात आधी फुलं धुवून घ्यायचीत, कारण यामध्ये थोडीशी नैसर्गिक कडवट चव असते, त्यामुळे 2 वेळा तरी फुलं चांगली धुवून घ्यायची। धुवून झाल्यावर गच्च पिळून यातलं पाणी काढले आणि चाळणीमध्ये ठेवलेत, म्हणजे थोडंफार जे काही पाणी असेल ते सुद्धा निथळून जाईल। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। अगदी थोड्याशा तेलामध्ये सुद्धा ही भाजी छान अशी बनवून तयार होते। 1च चमचा तेल घेतलेला आहे। तेल तापलं की मोहरी घातली। मोहरी तडतडली की जिरे घातले, त्यानंतर भरपूर असा चिरलेला लसूण घातला आणि हिरवी मिरची मात्र मी थोडीशीच घालते, कारण जास्त तिखट भाजी नको आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक प्लेटभर चिरलेला कांदा सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते। बऱ्याच लोकांना वात, पित्त, कफ याचा खूप त्रास होत असतो। अशा लोकांनी तर ही भाजी आवर्जून खा, त्यामुळे तुमचा बराचसा त्रास कमी पण होईल आणि तुम्हाला आराम पण भेटेल। त्यानंतर स्त्रियांना बऱ्याच अशा मासिक पाळीच्या खूप अशा तक्रारी असतात, त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी खूप उपयुक्त ठरते। भरपूर अशी औषधी गुणधर्मांनी भरलेली भाजी आहे। त्यानंतर डोळ्यांसाठी, केसांसाठी सुद्धा खूप औषधिक भाजी आहे, त्यामुळे नक्की आवर्जून बनवून खावा। थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतून घेतला आणि त्यानंतर धुवून ठेवलेली हादग्याची फुले यामध्ये घालायची।
पुन्हा कांद्यासोबत फुलंसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायची आणि पटकन अशी सॉफ्ट होतात पहा. लगेच ही भाजी शिजली जाते, याला फारसा वेळ नाही लागत. परतून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी यावरती झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची. चांगली परतून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. अगोदर मीठ घालायचं नाही, नाहीतर याला पाणी खूप सुटतं. त्यानंतर यामध्ये जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचे मोठे मोठे जाडसर वाटून घेतले. नंतर भिजवून ठेवलेली हरभऱ्याची डाळसुद्धा यामध्ये घालायची. या भाजीत मसाला जास्त लागत नाही. ह्या फुलांना ना स्वतःचीच एक वेगळी चव असते, त्यामुळे जास्ती मसाल्याचा वापर करण्याची आवश्यकता नाही भासत. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक रेसिपीज तर तुम्ही पाहिल्याच असतील. आणि ही रेसिपीसुद्धा थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. थोडा वेळ परतून झालं की एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे. आता यामध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे. बरेच जण काय करतात की लाल तिखटसुद्धा वापरलं जातं. तुमच्या आवडीनुसार कोणतंही तिखट तुम्ही वापरू शकता. आता डाळ शिजण्यासाठी हे जे डाळ भिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घातलं आहे मी, कारण यामधलं डाळ आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा चांगलं शिजलं पाहिजे. आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटाकरता हे शिजवून घेतलं. पूर्ण पाणी यामधलं आटलेलं आहे. आणि डाळ शिजली आहे का चेक करूया. डाळ शिजली की भाजी शिजली असं ओळखायचं, कारण फुले शिजायला काही फारसा वेळ नाही लागत. मस्त अशी चमचमीत भाजी आपली तयार झाली. चपातीसोबत, भाकरीबरोबर खायला खूप अप्रतिम लागते. आणि हो, तुमच्या घरी हादग्याच्या फुलांची भाजी बनवतात का हो? आणि बनवत जरी असतील तरी कशा पद्धतीने, म्हणजे कशा प्रकारे बनवता, हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. म्हणजे मलासुद्धा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खूप आवडतं आणि मला प्रोत्साहनसुद्धा भेटतं. वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालते. असेल तर घाला, नाही घातली तरीही चवदार लागते भाजी. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.